नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा दिलासा महसूल विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि शेतकऱ्यांना जाण्यासाठी जो काही पांधन रस्ता असेल किंवा शेताकडे जाणारा जो काही रस्ता असेल तो अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून अडवला जातो किंवा त्या समोरच्या शेतकऱ्यांना त्या रस्त्यांनी जाऊ दिलं जात नाही. अशा शेतकऱ्यांसाठी आता महसूल विभागाच्या माध्यमातून आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जर अशा पद्धतीची अडवणूक करण्यात आली तर त्या समोरच्या शेतकऱ्यांचं किंवा ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून रस्ता असेल अशा शेतकऱ्यांनी जर रस्त्यावरती जाण्यासाठी बंधन केलं किंवा जाऊ दिलं नाही तर अशा शेतकऱ्यांची या ठिकाणी फार्मर आयडी आणि त्याचबरोबर आधार कार्ड हे 5 वर्षासाठी बंद केलं जाणार आहे. अशा पद्धतीची माहिती आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. परंतु जर आधार कार्ड किंवा फार्मर आयडी बंद केली तर त्या शेतकऱ्यांचं काय नुकसान होणार आहे याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करायला विसरू नका. मंडळी, ज्या अर्थी शेतामध्ये जाण्यासाठी काही पांधन रस्ते होते, यापूर्वी सुद्धा काही पांधन रस्ते होते किंवा पाऊल वाटा होत्या, अशा रस्त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या मोठ्या माध्यमातून तक्रारी होत्या किंवा त्या समोरच्या शेतकऱ्यांना त्या शेतामध्ये जाऊ दिलं जात नव्हतं, त्या शेतकऱ्यांचा रस्ता अडवला जात होता. असे अनेक प्रकार, अनेक केसेस पोलीस स्टेशनला सुद्धा दाखल झाल्या होत्या आणि महसूल विभागाला सुद्धा तशा पद्धतीच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. आणि त्यानंतर आताचे असणारे चंद्रशेखर बावनकुळे हे महसूल मंत्री आहेत आणि महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून पांधन रस्त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्णय घेण्यात आले. आणि जर अशा पद्धतीचे काही शेतकऱ्यांनी अडवणूक केली तर त्या शेतकऱ्यावरती फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. म्हणजेच काय, तर त्या शेतकऱ्यांचा जे काही इथून पुढचा लाभ असेल तो फार्मर आयडीच्या माध्यमातून बंद केला जाणार आहे. त्या शेतकऱ्यांना आधारच्या माध्यमातून 5 वर्षासाठी सस्पेंड केलं जाणार आहे. म्हणजे त्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड आणि फार्मर आयडी हा पूर्णपणे 5 वर्षासाठी ब्लॉक केला जाणार आहे. म्हणजेच काय, तर त्या शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचा इथून पुढचा हा लाभ दिला जाणार नाही. म्हणजे यामध्ये पीक विमा असेल त्याचा देखील लाभ शेतकऱ्यांना त्या दिला जाणार नाही. ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी किंवा त्या शेतकऱ्यांनी जर रस्ता अडवला असेल अशा शेतकऱ्यांना पीक विमा सुद्धा दिला जाणार नाही. कर्जमाफीसारखा लाभ सुद्धा दिला जाणार नाही. राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून सबसिड्या दिल्या जातात किंवा योजना दिल्या जातात अशा देखील योजनेचा यामध्ये त्या शेतकऱ्यांचा या योजना हा पूर्णपणे बंद केल्या जाणार आहे. अशा पद्धतीची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आणि जर आपल्या इथून पुढचं शेती पिकाचं जरी नुकसान झालं किंवा नुकसान भरपाईची रक्कम असेल किंवा नुकसान भरपाईचं अनुदान असेल, अशा सर्वच्या सर्व योजना त्या शेतकऱ्यांच्या बंद केल्या जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने शेतकऱ्यांची अडवणूक केलेली असेल किंवा आपल्या शेतकऱ्यांना त्या शेतामध्ये जाऊ दिलं जात नसेल तर अशा शेतकऱ्यांचे पूर्णपणे लाभ हे 5 वर्षासाठी बंद केले जाणार आहे आणि त्यानंतर फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल केला जाईल, अशी देखील माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे आणि महसूल विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे. तर असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.